आलेत म्हणून चौथा. अनेक जण मला विचारत होती, विष्णू सहस्त्रनामाच्या अलीकडे काही श्लोक आहेत, पलीकडे काही श्लोक आहेत. मला पटकन उत्तर द्यावं असं वाटलं होतं. म्हटलं कशाला उगाचच. म्हटलं या आयुष्याच्या अलीकडे काही आयुष्य होती, या आयुष्याच्या पलीकडे काही आयुष्य असणार आहेत, म्हणून मी हे आयुष्य जगण्याचं नाकारतो का? हं? आणि कुठल्याही स्तोत्राला आधी ध्यान असतं. काही वेळेला बॅकड्रॉप दिलेला असतो. काही वेळेला कॉपीराईट स्टेटमेंट्स असतात, की कोणी लिहिलंय, कोणाच्या उपस्थितीत लिहिलंय, कशासाठी लिहिलं, कोणी ऐकलं, हे सगळं असतं त्याच्यामध्ये. आणि मधाचं बोट सुद्धा असतं, कॅन्डी असते, की बाबा म्हटलं तर या सोयीला म्हणजे फलश्रुतीची मुहूर्तमेढ तिथे केलेली असते. स्तोत्र जे सुरू आहे सहस्त्रनाम, ते आपण जिथून सुरू केलं तिथून आहे. पुन्हा तेच विश्वम विष्णू, हे दोन श्लोक, हे दोन शब्द अतिशय सुंदर सुरेखच घेतलेत, की विश्व आणि मग त्यातून निर्माण होणारा विष्णू. विष्णूतनं निर्माण होणारा विश्व असं कसं म्हणतोस तू? विश्वातनं कसा विष्णू? आपण ते बघत चाललोय हळूहळू हळू. धरणारा तो विष्णू एवढं नक्की. त्याच्यानंतर कुठलंही नाव कधीही घ्यावं. अरे तो सातवा श्लोक राहिला असं विष्णूचा फोन येत नाही ना. अरे तो असा कसा चुकलास असं नाही विचार. दामले मास्तर नाहीये विष्णू. असलाच तर हरितात्या किंवा चितळे, चितळे मास्तर. त्यामुळे ठीक आहे, राहिलं तर राहिलं. तुला कळतंय ना नक्की काय म्हणतोयस ते तू? वागणार आहेस ना तसा? असं मग तो विचारतो. भ्राजिष्णुर भोजनम भोक्ता सहिष्णुर जगदादिजा अनघो विजयो जेता विश्वयोनी पुनर्वसु. विश्वयोनी हा शब्द मागच्या भागामध्ये आला होता, त्यामुळे एक नाव रिपीट झालेलं आहे असं नाही आहे की रिपीट नाही झालेली. मग तो शोधाचा रिसर्चचा विषय असू शकतो. एकाच नावाचे अनेक अर्थ असू शकतील. आपल्या बघण्यावर ते सगळं असतं. आजचा जो सेट आहे नावांचा, 16वा श्लोक. भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः. एक शब्द पाहू, अनघ. हा सुरेख आहे. कृष्णाने अर्जुनाला खूप प्रेमळ हाक मारले, अनघ. सायकोलॉजी आहे भगवद्गीतेमध्ये. भगवद्गीता सुद्धा मी नेहमी सांगतो, नका त्या पाठांतराच्या मागे लागू. नाटक कधी पाठ करतं काय कोण? एकांकिका आहे 85 मिनिटाची. अनघ. अगदी सुरुवातीला हाक मारलेली आहे कृष्णाने अर्जुनाला, की नाही रे बाबा, तू असा नाहीये. नको काळजी करू असं त्यातून सांगितलेलं आहे. कृष्णाचे सगळे भावविभ्रम आहेत भगवद्गीतेमध्ये, अतिशय सगळे सगळे म्हणजे सगळे. रागावून बोललेल्या अर्जुनाला चापलेल्या आहेत त्यांनी, कोपरखळ्या मारलेल्या आहेत, त्याला गुगली टाकलेली आहे अर्जुनाला. एखाद दोन वेळा प्रश्नांकडे लक्ष दिलेलं नाहीये. एखाद दोन वेळा त्यालाच उलट विचारलं, तू सांग नक्की काय ते म्हणून. दोन प्रश्न आहेत भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला विचारलेले कृष्णाने. पण पहिल्यांदा तो अनघ वापरतो शब्द, अनघ, अनघ. अ म्हणजे नाही, अँटॉनिम. नघ म्हणजे सिनफुल, पाप. आता ते पाप पुण्य म्हणजे परत ते सुरू झालंच, की पाप तू केलंस हे कोणी ठरवणार, पुण्य तू केलंस हे कोणी ठरवणार. आणि म्हणून एक बेस असा धरला. बघा तुम्हाला पटतंय का, की डायलेमा म्हणजे पाप, लॉस ऑफ एनर्जी इज पाप. डायलेमा म्हणजे लॉस ऑफ एनर्जी, कुठेच एक जात नाही ना, इकडे का इकडे, इकडे का इकडे. म्हणजे इथे खणू विहीर की इथे खणू, इथे खणू की अरे ते खण एका ठिकाणी कुठेतरी, काय एक काय ते ठरव. जो डायलेमा झालेला होता अर्जुनाचा पहिल्यांदाच, की युद्ध करायचं नाहीये, मग आला होता तर युद्ध करायचं, म्हणून तो सगळ्या द्विधा मनस्थिती होती. म्हणून तो म्हणाला की अनघा, तू नाही त्याच्यात, तू असा नाहीयेस, छान आहेस तू. पापी नाहीयेस. आता पापी नाहीये म्हणजे डायलेमॅटिक नाहीये तुझी प्रवृत्ती, पण तेच आधी झापलेलं आहे ना कृष्णाने. क्लैब्यम मास्मगमप्पार्थ म्हणून जोडलेलं आहे ना त्याला, की असे काय इकडे नाही तिकडे नाही नपुसकांसारखा वागतोस. म्हणजे हाऊ कॅन यू नॉट टेक अ साइड ऑफ द डिसिजन. त्याचा विचार नव्हतं. आपण आहोत का अनघा असा प्रश्न विचारला हरकत नाही. आपण डायलेमॅटिक असतो का? हे बघू का ते बघू, ते बघू का हे बघू. एकाच हातात धरलंय विष्णू, फोकस आहे, मग धरलाय तर धरून चालतो का आपण? मग चालायचं. आपण किती वेळा डायलॅमॅटिक होतो, मग आपण किती वेळा नघ असतो, अनघ किती वेळा जमतं आपल्याला. कितीतरी प्री नोशन्स असतात पहा, कितीतरी प्री नोशन्स असतात ना.
खूप प्री नोशन्स असतात त्याच्यात. मग त्या प्री नोशन्स मध्ये त्या कापडावर काही वेळेला डाग पडतो ना. मग त्याला अनग कसं म्हणणार? एक एक गोष्ट आपण धरून ठेवलेली असते, असंच आहे तसंच आहे. अर्जुनाला तसंच सांगत असतो तो. एकदम तू स्वच्छ आहेस, पूर्ण ब्लॅक अँड एकदम व्हाईट कॅनव्हास आहे तुझा, त्यामुळे नको काळजी करू. अगदी इंडस्ट्रीयल भाषेत सांगायचं झालं तर मशीन शॉपमध्ये मोठाले जे वर्कशॉप्स असतात, कुठलेही मोठाले वर्कशॉप्स किंवा छोटे वर्कशॉप सुद्धा, आपण कसं घरी जमीन छान चांगली असते घरातली, किंवा पूर्वी शेणाने सारवायचे, तसे इंडस्ट्रीमध्ये सुद्धा टेफ्लॉन नावाचा एक द्रव वापरतात. टेफ्लॉन कोटिंग म्हणतात त्याला. म्हणजे काही त्याच्यावर पडलं तर टफ असतं ते, पण तरी चालताना स्मूथ वाटतं, आवाज येत नाही, असं ते असतं. अनघा म्हणजे डिव्हाइन टेफ्लॉन. त्याच्यावर कधी ओरखडा उठणार नाही, त्याच्यावर कधी डाग पडणार नाही, त्याला कधी असं खणून काढता येणार नाही. स्वच्छ, क्लीन. नो कर्मा स्टिक्स. कर्म चिकटलं नाही असा तो अनघा. असा मी माझ्या बाबतीत होऊ शकतो का? मी कर्माला चिकटून उगाच काम करतोय का? काय छान नाटकात राजाचं काम करतोय तसं भूमिका करून सटकतोय, असा इतका तो अनघ आहे. आता पहा बरं, जायचं का उरलेलं आजचे शब्दांकडे? हाच शब्द पचवता पचवता जातील आयुष्य. अनघ. सदरिया झिनी रे झिनी, जो की तो धरदीनी. अनघ. असं आहे ते सगळं. बघ, काही डाग नाही बघ त्याच्यावर, काय नाहीच आहे. डाग कसा पडेल? चिकटूनच घेतलेलं नाही काही. रडलो असेल पण चिकटलं नाही रडणं. हसलोय, चिकटलं नाही. चिडचिड झाले, चिकटलं नाही. राजाच्या भूमिकेसारखं राहिलेलं आहे नाटकामध्ये. नटाला कुठलीही भूमिका चिकटत नाही. अनघ. म्हणून विश्व विष्णूला चिकटत नाही. इतकंच त्याच्यामधला अर्थ आहे. मग आता प्रॅक्टिस करू. मग आपल्यावर कुठले तरी बिलीव्स किंवा कुठलं तरी कोणतरी इंजेक्शन देतं, ते चिकटतात का थॉट्स? आपण हे का धरून ठेवतो का? आडमुठेपणे वागतो का? तो आडमुठेपणा, हे का, उगाच तत्वाला चिकटण्याचं नाटक करणं, हे सगळं काढून टाकलं की हळूहळू हळूहळू आपण अनघाकडे येतो. अनघ. हं? मग आता म्हणूया श्लोक. म्हणजे ते त्या पद्धतीने आपण प्रयत्न करू. चला. सोप्पा आहे श्लोक एकदम. आजचे सगळे सोपे आहेत. आता तुम्हाला माहित झालं, तो विसर्गाचा र झालाय तिकडे तो. हा. भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता. भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता. पुन्हा मी तेच सांगेन की प्रत्येक अक्षराच्या उच्चाराकडे मस्त लक्ष द्या. एक कान चालू राहू दे. आपण म्हणताना आपल्याला ऐकू येऊ दे. हा. भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता. हम्म. सहिष्णुर्जगदादिजः. 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 संपूर्ण. भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता. सहिष्णुर्जगदादिजः. अनघो विजयो जेता. अनघो विजयो जेता. विश्वयोनिः पुनर्वसुः. विश्वयोनिः पुनर्वसुः. सोपं आहे ना आतापर्यंतच्या? आता हळूहळू ते सोपंच होत जाणार. लर्निंग कर्व सुरेख झालाय आपला. सबंध श्लोक सांगतो. आणि अनघ या शब्दावर कनेक्ट ठेवा. बाकी कुठल्याही शब्दाकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल.
नका चिंता करू. भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः. भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः. हम्म, असा अनघाचा खेळ आहे. तर मी सांगितलं होतं पहा, विष्णू सहस्त्रनामामध्ये विरुद्धार्थी शब्द आहेत. चांगलं वाईट, जुनं नवं, असं आपण वेगळे करतो. आणि कृष्ण तेच सांगतोय, द्वंद्वात नाही पडायचं. कोणीतरी विचारलं होतं की प्रतर्दना हे कसं काय बुवा जमणार. एखादं कागद नकोय तो बाहेर टाकून देता येतो पटकन. हा, मग मानसिक आठवणींचं विचारांचं काय करायचं. त्याच्यामधली एक गंमत राहून गेली. हे कागद वगैरे ठीक आहे, घरातली एखादी साडी किंवा शर्ट काढायचा प्रयत्न करा, भाऊ हा नको मला. जाता जाता ते बघा कसं ते राहू दे असं. किंवा घरातलं भांड एखादं टाकायचा प्रयत्न करा, भाऊ राहू दे, इकडनं आलाय तिकडनं आलाय. एखादी गोष्ट टाकत असताना ना, ती कशाची लॅबोरेटरी असते, की माझा ज्यावेळेला शेवटचा श्वास जाईल त्यावेळेला माझा कनेक्ट कसा असेल, जे असा असेल का, अरे हे ज्यावेळेला मला गिफ्ट आली ती, किंवा हे ज्यावेळेला मी विकत घेतलं होतं त्यावेळेला कोण होतं, त्या आठवणीत मी रमणार आहे. त्यामुळे पटकन सोडणं कठीण जाणार आहे मला. का अरे हा झालं आता. अशा याने अशी ही लॅबोरेटरी प्रत्येक ठिकाणी असते. आणि त्या प्रतर्दनेसाठी हे चांगलं हे वाईट, हे चांगलं हे वाईट, ह्याच्यात जर का गडबडलं तर पंचायत येते. आणि म्हणून सर्वदर्शना, की नुसतं पाहायचं काय आहे बुवा. आणि आतून आवाज येतो, शब्द येत नाही. आतून सांगितलं जातं की दे सोडून, दे सोडून. आजकाल मी सगळं सोडून देतेय किंवा आजकाल मी सगळं सोडून देतोय, याचा अर्थ काही सोडून दिलेलं नाहीये. ते नुसतं सांगायला आहे. सोडून दिलंय हे सांगायला कशाला लागतं. दिलंय सोडून म्हटलं, सोडून दिलं. आतून जेव्हा येतं ते प्रतर्दना. टाकत असताना सारखं अरे टाकतोय हा, टाकतोय हा, टाकतोय हा, असं नको. म्हणून प्रतर्दनेसाठी द्वंद्वातनं बाहेर पडायला लागतं. द्वंद्वातनं बाहेर पडत असताना सर्वदर्शना. मग हा द्वंद्व विष्णू सहस्त्रनामामध्ये अनेक ठिकाणी आहे. आता बघा ना, वामन. वाम म्हणजे ड्वार्फ, बुटका. न म्हणजे आता बघा ना, न म्हणजे आपण सगळे एम्बोडिमेंट. बुटका मूर्तिरूप झाला म्हणून वामन, वामन. आणि त्याच्याच विरुद्ध चालतो त्याच श्लोकामध्ये कधीतरी, की प्रांशु, एका पुढे एक, वामन प्रांशु. प्रांशु म्हणजे उंच, एक बुटका एक उंच. वामन, आता सगळ्यांना माहितीये की ते पहिलं दुसरं तिसरं बळीराजाला पुरला आणि त्यांनी आतमध्ये, मग ते म्हणजे सगळंच त्यांनी घेऊन टाकलं आणि तो म्हणाला राहा पाताळामध्ये. मग आपण असं म्हणू शकतो तसं की रिअल इस्टेट हॅकर आहे तो. उचलीन बघा सगळे रिअल इस्टेट त्याने. पहिल्या पावलात हे, दुसऱ्या पावलात ते, तिसऱ्या पावलात ते. हा, मग यावेळेला आता ते तीन उचलले, तर मी असं म्हणू शकतो का किंवा माझ्यातल्या तीन गुणांना मी जिंकू शकतो. जिंकू शकतो म्हणजे जिथे झोप आले तिथे मी चक्क झोपू शकतो, तम. जिथे धावायची वेळ असेल तिथे मी धावू शकतो, वेग, घाई नाही. रज, आणि जिथे थांब जरा बघून घे एकदा काय आहे, असं ज्यावेळेला म्हणायचं तर त्यावेळेला मी थांबू शकतो आणि बघू शकतो, सत्व. मग ह्या तिघांवर मी ताकद आणली का माझी, वामन. मग त्याच्यासाठी फार मोठा असावं लागत नाही. वामन आणि प्रांशु एका पुढे एक येतात याच श्लोकामध्ये. आणि अगदी साधा सोपा तो श्लोक आहे. आपण आता तो आधी बघूया आणि मग गमती जमती पाहू. उपेंद्रो वामन प्रांशुर. तो र जो आहे तो विसर्गाचा आहे, पुढे लागणार आहे जोडायला आपल्याला. उपेंद्रो वामन प्रांशुर.
उपेन्द्रो वामनः प्रांशुर् अमोघः सुचिरूर्जितः। अमोघ आपण काल पाहिलं, मोघम काही न करणारा असा तो. आणि शुचिही ऊर्जितः. मग शुचिही ऊर्जितः असं म्हणून तो रूर्जितः होतो. विसर्ग आणि ऊ मिळून तो रू होतो. अमोघ शुचिरूर्जितः. अमोघ शुचिरूर्जितः. संपूर्ण ओळ. उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरूर्जितः. उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरूर्जितः. अतीन्द्रः संग्रहः सर्गो. अतीन्द्रः संग्रहः सर्गो. अतीन्द्रः संग्रहः सर्गो. धृतात्मा नियमो यमः. धृतात्मा नियमो यमः. हम्म. सबंध म्हणूया आपण, संपूर्ण म्हणूया. उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरूर्जितः. अतीन्द्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः. हम्म. आणि हे श्लोक म्हणत असताना ताड बसा. जरा स्थाणू सारखे बसा, स्थाणू. इमूवेबल पिलर. असं असं वगैरे असं म्हणू नका. असं शांत म्हणा, मस्त म्हणा. बघा व्यायाम होतो की नाही फुफ्फुसाचा. श्वासोश्वासाचा सुरेख व्यायाम होतो. मस्त म्हणायचं एकदम. हलकं झालं पाहिजे. उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरूर्जितः. अतीन्द्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः. हं. आता पहा, आपण अनघ पाहिलं. आज एक एकच सांगतोय शब्द. कारण फार मांदियाळी होती ती सगळी, याच्या मागे धाव त्याच्या मागे धाव असं नको. हा. अनघ पाहिला. चिकटून न घेणं, इमोशनल अनअटॅचमेंट. द्विधा मनस्थिती न होणं. द्विधा मनस्थिती बऱ्याचदा इमोशनल अटॅचमेंटमुळे होतं. हे पण हवंय ते पण हवंय. वाईट आहे का मला माहित नाही, चांगलं आहे का मला माहित नाही. आहे आहे. त्याच्यामुळे काय होत आहे? एनर्जी जाते का माझी? कॉन्ट्रीब्युटरी कार्याला ती जाते का? मी मी जे हातात काम घेतलंय ते अडतंय का त्याच्यामुळे? हा, मग अडत असेल तर बाबा, हे नॉन कॉन्ट्रीब्युटरी आहे. चांगलं आहे का वाईट आहे मला माहिती नाही. हा. मग अशा पद्धतीने, मग डायलेमॅटिक बिहेवियर मधनं बाहेर येणं हळूहळू हळू. माणूस आहे म्हटल्यानंतर डायलेमा असणार, पण सारखाच डायलेमा झाला तर पंचायत नाही का? म्हणून टेफ्लॉन इंडस्ट्रीमध्ये. जमलं तर जाऊन या कधीतरी. असं कोणी नाही म्हणणार नाही. छोटे कारखाने असतील तर जाऊन या. पटकन विचारा, येऊ का, आणि बघून या ते टेफ्लॉन कसं असतं. ते सुरेख असतं, एकदम छान असतं फील. त्याचा हात लावा खाली वाकून, मग तुम्हाला कळेल हा काय फील आहे. मग वामन आणि प्रांशु पाहिला. उंच, बुटका, विरुद्ध अर्थाचा जोड है ना?
तर वामनाचं आपण असं पण धरू शकतो बघा, काय वेळेला दिसतो आपल्याला वामन काही वेळेला. घरातला अगदी छोटासा मुलगा, अनेकदा मुलांच्या बाबतीत असंख्य गैरसमज मोठ्या माणसाने करून ठेवलेले असतात. उदाहरणार्थ, त्याला काही कळत नाही. असं कसं? असं असू शकेल, त्याला जे कळतंय ते तो सांगू शकत नाहीये, किंवा त्याला जे कळतंय ते सांगतोय, हे मला कळत नाहीये, हे मी कधी ऍक्सेप्टच करत नाही, त्याला कळत नाही. मग असे गैरसमज खूप असतात छोट्या मुलांच्या बाबतीत. मॅक्सिमम ग्रास्पिंग छोट्या मुलांमध्ये असतं, कारण अडल्टहुडचं अडल्ट्रेशन झालेलं नसतं, म्हणून पटापट कळतं त्यांना. मग अशा वेळेला असा छोटा मुलगा असतो, आणि तो पटकन काहीतरी सोल्युशन देऊन जातो, बोलता बोलता देऊन जातो. आणि हा, असं होतं, हा जो चमत्कार पाहलो ना तो वामन, की अरे अबो हा पलीकडे गेला, एकदम झटकन. झटकन 3 गुणांच्या पलीकडे जो गेलाय, तो अडकत नाही, तो बरोबर सोल्युशन काढतो. ही इज वाईज, आणि असं तो विजडम दिसतं. वामन आणि प्रांशु, असे दोन आपण दोन याच्यामध्ये पाहिलं. काय महामाया आहे, असं आपण म्हणतो काही वेळेला. म्हणतो की नाही? मग असं महामाया हा शब्द इथे पण आहे. आता ती महामाया जी आहे ना, ती ह्या 3 गुणांची आहे. खेळ आहे सगळा. हा, 3 पत्त्यांचा खेळ आहे सगळा. तसं विष्णूला हाक मारलाय, की अरे बाबा तूच आहे, विश्व तूच, विष्णू तूच, जादू तूच, जादूगार तूच, माती तूच, गणपती तूच. असं करत करत हाक मारतात कोणतरी, वैद्यो, वैद्य, सदा योगी, वीर हा, माधवो मधुः. तर माधव आपण पाहिलाय, माधव. मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे हसबंड, म्हणजे चीफ. आपण पाहिला बघा आधी, की लक्ष्मीला सांभाळून ठेवणारा असा तो, सीएफओ सीईओ, अशी जोडी पाहिली होती आपण, हा. मग आता ते रिव्हिजन आहेत, म्हणजे ज्यांनी विष्णू सहस्त्रनाम सांगितलं असेल, आता उगाच ज्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं करण्यापेक्षा, काय करुणा आहे पहा आपल्यावर, ही मंडळी काय लक्षात ठेवणार नाही. त्यामुळे हळूच मध्ये मध्ये जरा रिमेंबरन्स द्या त्यांना, की अरे माधव एकदा गेलाय, परत आला माधव, आहे की नाही? असं पुन्हा पुन्हा, अमोघ गेलाय, परत सांग एकदा अमोघ, असं बरंच आहे. असाइनमेंटच घ्यायची असेल, बुद्धीला गुंगवायचं असेल तर तर घ्या एक असाइनमेंट, की अशी डुप्लिकेट झालेली नावं काय, इगो तरी सुखावेल, काही नाही तर. महामाया, इल्युजन, माया. हा, जादूगार जे करतो ते तसं. आता ती जो महामाया जो प्रकार आहे की नाही, त्याच्यामध्ये भगवद्गीतेत कृष्ण अर्जुनाला नेहमी सांगतो, की बाबा रे, हे सगळं गंमत आहे, सगळी इल्युजन आहे. जसं विश्व इल्युजन आहे ना, मी उठलो की जादू चालू. मी ज्यावेळेला गाढ झोपेत असतो त्यावेळेला जादू बंद. गाढ झोपेत असतो त्याला मी नसतोच, फक्त मी झोपलोय हे जागे झाल्यानंतर मी सांगतो, काय गाढ झोप लागली होती कुणाला, मला. मग त्यावेळेला तुला जाणवत होतं का, तू आहे नाही ना, म्हणून तर गाढ झोप लागली. आणि उठलो की सुरू सगळं. एक हा होता असा योगी, प्रॅक्टिकल होता तो खूप. तेवढाच अभ्यास करत होता तो आयुष्यभर, की अरे मी गाढ झोपतो त्याला शरीर जातं, आणि जागा होतं तेव्हा शरीर येतं, जातं तेव्हा जातं कुठे, आणि येतं तेव्हा येतं कुठून. हाच विचार करत 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 त्यालाच एक दिवस कळलं, की गंमत आहे सगळी. हा, एक गंमत दाखवतो तुम्हाला, काय गंमत असू शकते. हे मला जेवढं समजलं तेवढं, बाबा माझा अभ्यास नाही, वाचन तर काहीच नाही, पण हे असं असू शकतं. आणि आपण पाहतो सुद्धा, आपण अगदी पाहतो, अनेकदा दिसतं, ते झटकन दिसतं. हे पहा, तुम्हाला बरं वाटतंय का? ज्यांना दिसतंय त्याने डाव्या हाताकडे लक्ष ठेवा. ही माया. काही नाही, एकदम. परत बघायचं असेल तर बघा परत, आणि हेच चालतं. आता गंमत आली की नाही बघताना? नाही नाही.
विष्णूला हाक मारलाय त्यांनी, हे बघ तू असा आहेस, ही माया. तो काय ते प्रकृती पुरुष, तो काय सातवा अध्याय वगैरे आहे भगवद्गीतेत. त्याच्यात ते सगळं उद्योग आहे. त्रिभी गुणमयी ही भावई ही एवी सर्वम जगत इदम जगत. काय नाही, हे सगळं जे चालू आहे ना जादू, ही सगळी ह्या तिघांचा खेळ चाललेला आहे. सत्व रजतम. मग प्लस ती सगळी ती तुझं ते भूमी आप अनला अनिला नभा, मग तुझं शरीर, त्याच्यात मन, त्याच्यात बुद्धी, मग त्याच्यात तो निर्माण झालेला तो इगो, हे सगळं मिळून या सगळ्यां प्लस तीन, असं मिळून सगळं नाटक चालू आहे. आणि हे नाटक आहे, पडदा पडला की संपला राजा. रांगोळी काढली होती त्यांनी रस्त्यावर, झटकन काढून दिल्यानंतर तो रस्ता सापडला, विश्वम दिसत होतं. विश्वम बाजूला झाल्यानंतर जग, असा तो महामाया. काय महामाया आहे. आणि महामाया ही तीन, मग तीन नंतर काय, चार, म्हणून ती चतुर्थी. चतुर्थ्या मनस्तन जपती पाठवीन व्हिडिओ, होतो चतुर्थ्या म्हणजे संकष्टी चतुर्थी नाहीये. मग विष्णूला महामाया म्हटलंय त्यांनी. म्हणजे तू माया तयार करतोस, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि खरंच आहे ना ते. अं, एखादा मूर्तिकारच करू शकतो ती माया. एक नृत्याचा कलाकार आहे, तो नुसता उभा आहे, काही कळत नाही. पण तो नाच ज्यावेळेला करायला लागतो, त्यावेळेला अरे च्या माया सुरू झाली. पण दिसतंय तर नृत्य, पण नृत्य दिसतंय का, तो नाचणारा दिसतोय, म्हणजे ती जी तो जो कलाकार आहे तो दिसतोय. नाही नाही, नृत्य दिसतंय पण कलाकाराचा भास मध्ये मध्ये होतोय. हेच आहे. मग तो श्लोक कसा आहे, तो श्लोक आपण आता म्हणू. वेद्यो वैद्य सदा योगी वीर हा माधवो मधुहो अतींद्रियो. इंद्रियांच्या पलीकडे ऋषिकेश, है ना. महामायो महोत्साहो महाबला. इंद्रिय दिलेत ती नाटकासाठी, मग नाटक कोण बघणार, इंद्रियांमुळे कळणार. असा हा सगळा ह्याच्यामध्ये खेळ आहे. आपण आता आधी ही जर का गंमत जम्मत रिलॅक्स करत असेल मेंदूला, तर आता म्हणून घेऊया आपण. वेद्यो वैद्य सदा योगी. वेद्यो वैद्य सदा योगी. सोपं आहे, कुठलेही जोडाक्षर नाही बघा, नाही रफार ना काही. हा? वीर हा माधवो मधु. वीर हा माधवो मधु. सोपं आहे. पुढच्या लाईनला जाऊ आपण आणि मग मागून येऊया. अतींद्रियो महामायो. किती महामाया. ती जी संधी झाली ती अति इंद्रिय, ते ती रस्व ई प्लस ते मग अति इंद्रियो झालं, म्हणजे इंद्रियांच्याही पलीकडे तो ऋषिकेश. आणि त्याला ते समजतंय माया कशी आहे ती. अतींद्रियो महामायो. अतींद्रियो महामायो. महोत्साहो महाबलः. महोत्साहो महाबलः. सगळं म्हणूया आपण. वेद्यो वैद्य सदा योगी वीर हा माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः. शेवटचे मध्ये महामायो बघाच. माझीच मीच माया तयार करतोय हा. माझ्याच डोक्याने आजूबाजूची नाटकं चालू आहेत, एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणजे म्हणून मी विष्णू आहे, म्हणून विश्व तयार करतोय. हा. महोत्साह, उत्साही, महाबला, ताकद, मग असं गळून जाऊ नका. हे म्हणूया, रिवाईज करू, पुढे जाऊ. वेद्यो वैद्य सदा योगी वीर हा माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः.
तुम्ही म्हणाल काय माया आणि हे ते असे शब्द, म्हणजे काही शब्द वगैरे काही नाही. एक घटना घडते, त्याच्यातली जी परसेप्शन्स असतात प्रत्येकाची. एक मनुष्य किंवा घरात कोणीतरी उशिरा आलं आणि आल्यानंतर उडवाउडवीची उत्तर द्यायला सुरुवात केली, बोलत नाही. ती घरात जी काही 4-5 मंडळी असतात, त्यांच्या मनात जे सुरू होतं, ती माया. प्रत्येकाची माया वेगळी, प्रत्येकाचं जग वेगळं. म्हणून आपण म्हणतो ना, तसं बाबा, तुझ्या डोक्यात जे चाललंय ते मला समजत नाहीये, आणि माझ्या डोक्यात जे चाललंय ते तुला समजणार नाही. कारण घटना जरी एक असली, तरी माझं प्रोसेसिंग वेगवेगळं आहे. आणि माझं प्रोसेसिंग, माझं म्हणजे जे काही माझे इक्विपमेंट आहे, शरीर आहे, मन, बुद्धी, माझी मेमरी आहे, म्हणजे मागचे अनुभव जे आहेत ते सगळे, आणि आता सध्याची कंडिशन माझी सात्विक, राजसिक का तामसिक, मी डोकं शांत आहे का धावपळ चालले का सगळं भरकटलेलं आहे, ह्या सगळ्याच्या बेसिसवर मला ते नाटक माझं वेगळं दिसतं. एकच नाटक अनेक जण बघतात, त्यावेळेला ते नाटक प्रत्येकाला वेगळं दिसतं. घरात तेच, दारात तेच. आता हे माया कोण तयार करतं? मीच. म्हणून मी विष्णू. हा, मी स्वतः माया आहेच. मी धनंजय म्हणून आहेच तयार झालेलो एक. अशा पद्धतीने जर का पाहिलं ना, तर हे गणित सोपं जातं. आपल्याला अंदाज यायला लागतो की अरे हो, की मी किती असे नाटक करून ठेवलेली आहेत, काय 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 दिसतं. आणि मग प्रत्येकाला एकच गोष्ट केवढी वेगवेगळी दिसेल. म्हणून महामाय, महोत्साहो महाबलः. मग आता कधी नाही कंटाळा आलाय, जाऊ दे ना, काय अशा रड्या रड्या रड्या, अरे विष्णू सहस्त्रनाम म्हणतोस ना बाबू, म्हणजे काय आहे? महोत्साहो महाबला. आता की नाही, ताकदच नाही राहिली, कंटाळा, अरे महाबला तिथे तू म्हणतोयस तिथे. हं? असं आहे ते. अशा पद्धतीने आपण एक 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 गेलं ना की मजा असते त्याच्यात. मगाशी मी म्हटलं, नाचाचं उदाहरण दिलं बघा. अतिशय सुंदर आहे ते, म्हणजे एकदा पुन्हा पहा. मला माहिती नाहीये तो मनुष्य नर्तक आहे, ती जी व्यक्ती आहे ती अतिशय उत्तम नृत्य करू शकते, हे मला माहिती नाहीये. त्यावेळेला मला कोण दिसतं? त्यावेळेला मला तो मनुष्य दिसतो, स्त्री असेल किंवा पुरुष असेल. हं? नृत्य कला दिसते का? नाही दिसत. पण नृत्यकला दाखव असं म्हटलं तर तो दाखवू शकतो का? कसा दाखवेल? ती जी व्यक्ती आहे ती नृत्य करून दाखवेल. नाही नाही नाही, असं नाही, मला नृत्य कला दाखव, असं जर का मी त्याशी भांडायला लागलो, चांगलं भांडण आहे हे, अतिशय सुंदर भांडण आहे. तसं नाही, मला नृत्य कला दाखव. हे बघा पेन, तुम्हाला दिसते की नाही? त्याच्यासाठी मला पेन व्हावं लागतं का? नाही. हे बघ पेन इथे, हे बघ माझ्याकडे पोस्टिट आहे, माझे नोट्स चालू आहेत आता त्याच्यात. मग तू पोस्टिट झाला का? नाही. मग मला तशी नृत्यकला दाखव. तो म्हणेल अरे कशी दाखवू नृत्यकला अशी, मलाच ते नृत्य करून दाखवा. असं कसं नृत्यकला मग दाखवायला नको? हे ज्या वेळेला लक्षात येतं ना त्या आरेच्या, आणि म्हणून मग त्याला म्हटलं की अनिर्देश, की नाही सांगू नाही शकणार. नृत्यकला बाबा तुला दाखवू नाही शकणार, अशी हे घे 2 किलो नृत्यकला, असं नाही दाखवू शकणार. शांतता, अशी घे 2 किलो शांतता, ही घे शांतता, हा, तुला शांतता दाखवूच शकणार नाही. शांतता दाखवण्यासाठी तुला काहीतरी लागेल. नृत्यकला दिसण्यासाठी तुला काहीतरी लागेल. इलेक्ट्रिसिटी आहे की नाही हे कळण्यासाठी घरात दिवा लागेल. विश्व हे विष्णू दिसण्यासाठीच आहे. तत्वम असी, एवढंच विष्णू सहस्त्रनाम सांगताय पुन्हा पुन्हा 1000 वेळा, नाहीतर दिसणार नाही. एकदम सगळ्यांची आता इलेक्ट्रिसिटी पॉवर कट केली मी, आणि विचारायला सुरुवात केली, कोणाच्याही घरातली कधी पॉवर येऊ शकेल हा? सांगता येत नाही. आणि मला सांगायचं, काय कराल तुम्ही? बेसिक टेस्ट असेल की अरे बाबा, काहीतरी इलेक्ट्रिक वर चालणारे इक्विपमेंट चालू करून ठेव, बटन चालू करून ठेव. मग त्यांनी काय होणार? अरे, इलेक्ट्रिसिटी पॉवर कनेक्ट झाली की त्याच्यातनं दिसणार आहे. याचा अर्थ मला एनर्जी दिसण्यासाठी नॉन एनर्जी काहीतरी लागेल. एनर्जी दिसण्यासाठी मला मॅटर लागेल. विष्णू दिसण्यासाठी मला विश्व लागेल. निर्गुणाचा अनुभव येण्यासाठी
मला सगुण लागेल, पण सगुणातून निर्गुण जो बघत नाही तो भ्रष्टाचार. मग देवळं, मग अनेक बाकीचे उद्योग, मग सगळंच चालू होतं त्याच्यामध्ये. अरे मागे जायचं, पुढे पुढे जातो तू. असा तो सगळा अनिर्देश वपु, ज्याचं शरीर दाखवता येणार नाही असा तो अनिर्देश. आत्ताच वरती सांगितलं माया पण आहे, तो हो तोच आहे माया. महाबुद्धिर महावीर्यो महाशक्ती महाद्युती. याच्या आधी महोत्साहो महाबल हा सांगितलाय, उत्साह सांगितलाय, मानसिक स्टेट सांगितले, महाबलहा शारीरिक स्टेट सांगितले, महाबुद्धी इंटेलेक्च्युअल स्टेट सांगितले, महावीर्यो ज बेस ऑफ एव्हरीथिंग, ज्याला वीर्य म्हटलं जातं. उत्साहाचं बीज, बुद्धीचं बीज, बलाचं बीज महावीर्यो, म्हणून दिसते ती महाशक्ती, आणि भासमान महाद्युती असं दिसतं ते. आपण ते संतांच्या किंवा देवांच्या मागे पुढे ते प्रभावळी काढतो बघा, लाईट, तो महाद्युती आहे. ती स्वच्छ एनर्जी दिसतेय, आणि मध्ये काही अडल्ट्रेशन नाहीच आहे. आपलं का नाही चकाकत तसं? माझं चकाकतं, पण ते वेगळ्या कारणामुळे. पण असं कसं चकाकत नाही? म्हणतो ना आपण, काय सुरेख दिसतो हा, काय झकास चेहरा आहे याचा. अरे महाद्युती. हा विचार करा नुसता, मधलं अडल्ट्रेशन जसं जसं कमी होत जाईल, काय दिसायला लागू आपण सगळे. हा, मग हे लक्षात ठेवून आता म्हणूया. मग जे दिसतं ना, ते हे सगळा 10वा अध्याय माझा पाठ नाही. सो कॉल्ड 10व्या अध्यायात त्यांनी ते सांगितलंय, तेजस्विनामहम, की जे दिसतं ना ते तेजस्वींच. बुद्धिमताम अस्मी, बुद्धी दाखवायला मला बुद्धिमान माणूस लागणार आहे, त्याशिवाय बुद्धी दाखवू शकत नाही. हं, चला मग एवढं लक्षात ठेवून आता पुढचा श्लोक म्हणायला सुरुवात करू. हं? महाबुद्धिर्महावीर्यो महाबुद्धिर्महावीर्यो. याच्या आधीचे विसरू नका. तो महोत्साहो महाबलहा महाबुद्धिर्महावीर्यो, अल्टिमेट इन्फिनिटी. महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्ति महाद्युति. महाशक्तिर महाद्युति. महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युति. अनिर्देश्य वपु श्रीमान. हं? वपू म्हणजे शरीर. नारसिंह वपू. वपू, वपू काळे, तो वपू. वपू म्हणजे शरीर, अनिर्देश्य न दाखवता येण्यासारखं शरीर. हं? पण तरी सुद्धा श्रीमान आहे पहा, तेजपुंज, ऐश्वर्ययुक्त. अनिर्देश्य वपु श्रीमान. अमेयात्मा महाद्रिदृक. अमेयात्मा महाद्रिदृक. एकदा म्हणू. हं? एक श्लोक एक जो शब्द सांगितलाय त्याच्याकडे लक्ष द्या, बाकी उच्चार देऊया आपण. हा, भावना त्या शब्दाला जोडा, एक जो अर्थ केलाय तो, आणि उच्चार उरलेल्या शब्दाना तो धरून. महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्य वपुः श्रीमान अमेयात्मा महाद्रिदृग. राईट. अजून एकदा म्हणू. थोडा स्पीड वाढवतोय मी, बघा म्हणून. महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्य वपुः श्रीमान अमेयात्मा महाद्रिदृग.
है ना. एक एक ठिकाणी गेलो तुम्ही, एका घरात, आणि विचारलं की हे कुठे आहेत, म्हणजे ज्या व्यक्तीला भेटायला गेलो होतो. मग नाव मला फक्त त्यांचं माहिती होतं, आणि कुठे आहेत. तर त्यांच्या घरातल्या त्या व्यक्तीने सांगितलं, नाही तर रद्दीवाल्या बरोबर घासाघीस करतो. आत्ता. हो, मग ते नेहमीचीच चालते त्यांची घासाघीस. आत्ताच त्या भाजीवाल्याबरोबर हुज्जत घालून आलेले आहेत. आणि त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीनिवास. ज्याच्याकडे लक्ष्मी राहते, असा घासाघीस कोणाशी करतोय? रद्दीवाल्याशी. भाव कमी कसे तुमच्या रद्दीचे? अरे, मुळात तू पेपरची रद्दी घेतोस ना पैसे देऊन. पेपरमध्ये काय असतं वाचण्यासारखं, हे तुला कळत नाहीये. मग त्याला किलोमध्ये. नाही, ते ते भाजीवालीशी. नाही, एवढी कशी मेथीची जुडी? नाही, आज स्वस्त द्या, हे द्या, ते द्या. श्रीनिवास असा तो शब्द आहे. श्रीनिवास करेल का अशा माणसाकडे? राहायला तर पैसा राहू शकेल या माणसाकडे, पण त्या पैशाचं ऐश्वर्यामध्ये रूपांतर होणार नाही. तो श्री झाली पाहिजे ना, मग त्याच्यासाठी ते निवास पाहिजे ना, तसं तर राहायला पाहिजे तसं. मग कसं करीन? माझी एक कथा सांगतो. 11वीत होतो मी. 11वी मध्ये 10वीत छान मार्क होते मला. म्हणजे अभ्यास न करता खेळून, दंगा करून, कारण घरी आजोबा 5 नंतर बाहेर काढायचे घरातलं. घरात बसायचं नाही, खेळायला जा. आणि सगळे चाट पडले होते, ह्याला एवढे मार्क. आणि मग मी ठरवलं होतं डिप्लोमाला जायचं. मग आमचे फॅमिली डॉक्टर होते. डिप्लोमा काय, घरात काय एवढी परिस्थिती हे आहे का, ते आहे का, डिग्रीला जा. मग आता डिग्री मेकॅनिकल करायचं होतं नक्की. पण त्याची फी खूप होती. 11 क्लासेस माहितीच नव्हते 10वी पर्यंत, पण मग 11वीत लावले क्लासेस. पण त्याची खूप फी होती. आणि काय, मी असं काय खूप मोठ्या घरात नाही आलेलो. खूप फी होती. आणि मग ते सारखी बोच लागायची मला, की काय गरजच नाही आहे कशाला, कोणी ते वडील एवढे कष्ट करतायत, आई कष्ट करते. हे एव्हाना गेलो असतो डिप्लोमाला, वॉक इन असतो मस्तपैकी. ते 6 अर्ख चालायचं. आणि माझा एक मित्र होता, सायनला मी जायचो कॉलेजमध्ये, जवळ म्हणून घराच्या. अं, कोणाला, गुजराती होता, भावेन. काय झालं? मग मी सांगितलं त्याला. नुकतीच मैत्री झालेली होती, पण ती वेगळी मैत्री असते ना, झटकन समजून जाता, असा तो होता. आणि सायन्स स्टेशनला पहिल्या फर्स्ट क्लास पाशी आम्ही उभे होतो. वडील रेल्वेत असल्यामुळे फर्स्ट क्लासचा बस मिळायचा. आणि गाडी येणार होती, आणि त्याला सांगत होतो. तो म्हणाला, छोड दे गाडी, मेरे साथ चला घाटकोपर. म्हणजे घाटकोपरच्या गाडीतनं बसून कुर्ल्याला उतर. म्हटलं असं असं आहे. गिल्ट होता मनामध्ये खूप. आणि मग तो म्हणाला की अरे छोड, असं नको करू. पक्का गुजराती होता तो. मस्त सांगितलं त्याने. तो म्हणतो, ही इन्व्हेस्टमेंट आहे असं समज, तू एक्सपेन्स आहे असं समजतोस. एक्सपेन्स असल्यामुळे तुला ती गिल्ट येते, खर्च होतोय, खर्च होतोय, खर्च होतोय. तू पर्स्पेक्टिव्ह बदल म्हणतो. इन्व्हेस्टमेंट आहे. आणि मग इन्व्हेस्टमेंट, 11वीतला मुलगा मला समजावतो हा. मला त्यावेळेला उगाचच वाटलं की कुठले मार्क काढले मी. तो म्हणाला, इन्व्हेस्टमेंटचे ज्यावेळेला पर्स्पेक्टिव्ह येईल त्यावेळेला तुला रिटर्न दिसायला लागेल. मग आता तू मला सांग की ह्याचा रिटर्न काय देणार? वडिलांना पैसे परत देणार का? म्हटलं, अरे काय असं देतात का कधी कोणी? हा, मग वडिलांना पैसे काय देशील परत, आईला काय देशील? म्हटलं काय, एव्हरी इयर फर्स्ट क्लास, एव्हरी सेमिस्टर फर्स्ट क्लास, इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळेल, आणि फर्स्ट क्लास काढेल. मग झालं म्हणे, हे लिहून ठेवतो. सो कन्सिडर दिस ॲज इन्व्हेस्टमेंट. एक्सपेन्स म्हटलास की परतीचा मार्ग संपला. इन्व्हेस्टमेंट म्हटलंस की परतीचा मार्ग खुलाच करायला लागेल, तरच. असा तो होता. हे ज्याला कळलं तो श्रीनिवास. त्याच्या घरी राहील की नाही श्री, स्वतःहून येईल टकटक करत, येऊ का? कारण त्याला कळलंय. आणि असे सीईओ, असे लीडर्स ज्यावेळेला तयार होतील, त्यावेळेला मला नाही वाटत आपल्याकडे दारिद्र्य राहील. पैसा खूप असून सुद्धा दारिद्र्य, याचा अर्थ नाही कळली ना गंमत. आज आता काही गोष्टी अशा मध्ये मध्ये मी सांगितल्या, अशा 18 भागांमध्ये एखाद वेळेला मी काय करतो हे पण सांगेन. ही गोष्ट ह्या पुस्तकात लिहिली आहे, द सिम्प्लिफायर स्टोरीज. रोज ज्यांची आठवण होते मला, अशा अनेक लोकांपैकी ह्या 23 लोकांच्या गोष्टी आहेत. आत्ताच मी पब्लिश केला, आता इंग्रजीमध्ये आहे, मराठीत करणार आहे. त्यातली ही एक स्टोरी. ही कुठली स्टोरी? अशा एकूण जर 23 आहेत, त्या 23 मधली ट्रान्सफॉर्मिंग गिल्ट टू ग्रॅटिट्यूड अशा नावाने मी इंग्रजीमध्ये स्टोरी लिहिलेली आहे. इंग्रजीमध्ये लिहू शकलो याचं सारं श्रेय आमच्या आजोबांना आहे. मराठी मीडियम मध्ये शिकलोय, त्यामुळे विचार इंग्रजीत कर, इंग्रजी बोलायला लागशील.
असे हे पुस्तक आहे. पुस्तकं अनेक आहेत. अ, 9 पुस्तकं झाली, त्याला नाईन फोल्ड नेक्सस मी म्हणतो. ही वेबसाईटवर दिसतील. पुस्तकं प्रत्येक काय आहे, कसं आहे, छोटं सगळं त्याच्यामध्ये. ही भगवद्गीतेची मराठी, हे इंग्रजी, हे अथर्वशीर्षाचं मराठी, हे इंग्रजी, हे प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं, ज्यांना PMP प्रोजेक्ट मॅनेजमेंट करायचं आहे त्यांच्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. ज्यांना चांगले प्रोजेक्ट मॅनेजर झाल्यानंतर संबंध ऑर्गनायझेशन मध्ये चांगल्या गोष्टीची साथ पसरवायची, त्यांच्यासाठी लिहून ठेवलंय प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऑफिस वंडरलँड. ही श- सप्तपदी शहाणपणाची इंग्रजीमध्ये आहे, त्याचं मराठी भाषांतर झालंय. खूप पूर्वी मी जॉर्ज ऑरवेलचं अॅनिमल फार्मचं भाषांतर केलं होतं, सत्तेची खेळी, जे आजही दिसते. प्रत्येक वेळेला दिसते. हे लिहिल्यानंतर फ्रस्ट्रेशन शून्य झालं. आणि मग आता हे, ज्यांना पुस्तकं घ्यायचे त्यांनी घ्या. ते साईटवर असतात. आणि त्याच्यातनं हे सुरू होतं. आता हे एवढं सगळं सांगायचं कारण म्हणजे लोक घेणारी आहेत, आमच्या पालख्या आहेत फक्त. तर हे, ह्या पुस्तकातली गोष्ट ती श्रीनिवास मला आठवली म्हणून मी आता ही सांगितली. श्री सुक्ताचं सेशन मध्ये झालं, त्याला सुद्धा आपण म्हटलं होतं ऐश्वर्य आणि संपत्ती यातला फरक काय, तो त्यांनी मला 11वीत दाखवला. बाबा, एक्सपेन्स आणि इन्व्हेस्टमेंट यातला फरक तुला कळला की संपत्ती आणि ऐश्वर्यामधला फरक कळणार, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. असं लक्षात ठेवून आपण आता पुढची प्रॅक्टिस करू. हं? चला. महेश्वासो महीभर्ता. महेश्वासो महीभर्ता. श्रीनिवासः सताङ्गतिः. महेश्वासो महीभर्ता. श्रीनिवासः सताङ्गतिः. हम्म. अनिरुद्धः सुरानन्दो. अनिरुद्धः सुरानन्दो. गोविंदो गोविदाम्पतिः. एकदा संपूर्ण म्हणू आणि मग 2 शब्दांचा अर्थ सांगतो. झालेत, रिव्हिजन चालली. महेश्वासो महीभर्ता. श्रीनिवासः सताङ्गतिः. अनिरुद्धः सुरानन्दो. गोविंदो गोविदाम्पतिः. महेश्वासो महीभर्ता. श्रीनिवासः सताङ्गतिः. अनिरुद्धः सुरानन्दो. गोविंदो गोविदाम्पतिः. आता तो आपण सगळे आज म्हणणार होता. ह्या याच्यातले पाचीच्या पाची श्लोक म्हणणार होता, पण आता आहे आपल्याकडे अजून 4-5 मिनिटं वेळ. गोविंद आणि गोविद. अनिरुद्ध, काय धमाला पहा. अनिरुद्ध, निरुद्ध म्हणजे पकडून ठेवलेलं आहे, रोखलेलं, अडवून ठेवलेलं. त्याला अँटोनिम लागलं अनिरुद्ध, रोखून न ठेवलेलं, सोडून दिलेलं. आपण असे मोकळे आहोत का? आकाश जितकं मोकळं तितके क्लॅरिटी. आकाश कुठलं? आपलंच. म्हणजे फिजिकल आकाश जाऊ दे, मनाचं आकाश. मग ते अनघ आलं बघा. केवढे प्रिज्युडायसेस, केवढे पक्की मतं, केवढ्या पक्क्या बाजू, हेच तेच. सगळ्यात मोठा प्रिज्युडाईस रामदास म्हणायचे, किंवा सगळेच म्हणतात ना, की बाबा देहबुद्धी, मी धनंजय, मी प्रोजेक्ट मॅनेजर, मी चेअरमन, मी मॅनेजर. नाही रे, तू नाही. मी धनंजयची भूमिका करतोय, मी राजाची भूमिका करतोय. केवढा रोखून ठेवलाय आपण आपल्याला. आपण म्हणूनच सांगतो की मी धनंजय नाही.
तू धनंजयची भूमिका करतोय. असं जर का मी विचार करत राहिलो तर किती क्लॅरिटी येईल. केवढं स्वतःला रोखून धरलाय. हे झालं बेसिक रोखणं. पण बाहेर किती ठिकाणी नाही, आमच्याकडे असं चालत नाही, आमच्या ह्याच्यात हेच सांगितलंय, आमच्या त्याच्यात तेच सांगितलंय. अरे कुठलं आमचं आणि कुठलं किती किती आवळायचं, किती आवळायचं, किती आवळायचं, आणि मग ग्रंथी होतात शरीरात. मोकळं सोडूया. अनिरुद्ध. अनिरुद्ध. अनिरुद्ध म्हणत असताना गोविंद पण म्हणतोय बाबा. गो म्हणजे दोन अर्थ होतात त्याच्यामध्ये. गो म्हणजे गाय पण असते, आणि गो म्हणजे सेन्सेस, इंद्रिय. ठीक आहे, मग ऋषिकेशचं आठवण करून दिलेलं. ऋषिकेश अति इंद्रिय, इंद्रियांच्या पलीकडे, पाच सेन्सेसच्या पलीकडेची एनर्जी जाणणारा असा तो. आणि म्हणूनच इंद्रियांवर पक्की पकड आहे तो गोविंद. प्रोटेक्टर. विंद म्हणजे ज्यांनी पकडलाय, ज्यांनी त्यांच्यावर विजय मिळाला असा तो गोविंद. आणि अनिरुद्ध. हा. मग असाही त्याचा विचार करू शकतो आपण, की मी कुठे मला स्वतःला रोखून धरलाय का? माझ्यामधल्या क्षमतांना मी कमी लेखतोय का? मला जमणार नाही असं म्हणून माझं मीच कुलूप लावून टाकलं का? मग मला कुलूप उघडायला नको का? अनिरुद्ध व्हायला नको का? असं ते. मग आता आपण काय करूया? पुढे जायच्या आधी, म्हणजे कन्क्लुजन करायच्या आधी, आपण सगळी श्लोक एकदा हळूहळू हळूहळू म्हणूया. हा. आता समोर दिसणार नाहीये. लेट्स सी दॅट वे. समोर दिसणार नाहीये. मी सांगणार आहे. एक एक ओळ संपूर्ण, पूर्ण. अं, लक्ष द्या. लक्ष द्या म्हणजे इकडे तिकडे बघू नका, अशातला भाग नाही. तेवढंच ऐकायला येऊ दे. चला. 10 वेळा मी सांगणार, म्हणजे 10 ओळी ना. प्रत्येक श्लोकामधली एक ओळ संपूर्ण सांगणार, दुसरी ओळ. चला. 16वा श्लोक. चालू करा. समोर दिसणार नाही, पाहू पण नका इकडून तिकडून, कॉपी करू नका, पुस्तक बिस्तक काढू नका बाहेर. ऐका आणि म्हणा. भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः. पहिल्यांदा ज्यावेळेला मी इन्स्ट्रक्शन दिली, त्यावेळेला आलं का मनामध्ये, अरे बापरे आता कसं? सहज शक्य आहे. हा. सहज शक्य आहे. मग आता म्हणूया, चला. आता मध्ये कुठलीही कॉमेंट्री करणार नाही मी. सरळ ओळीने जाणार आहे परत. भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः. उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः सुचिरूर्जितः. अतीन्द्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः. वेद्यो वैद्यः सदा योगी वीरः माधवो मधुः. अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः. महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः. अनिर्देश्यवपुः श्रीमान् अमेयात्मा महाद्रिदृग. असं कसं रडी चढाव खेळतो? एकदम दोन्ही वेळे सांगितलं ना. चला परत एक एक ओळ सांगतो. महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः.
अनिर्देश्य वपुः श्रीमान् अमेयात्मा महाद्रिदृग. शेवटचा. महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सताङ्गतिः. अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः. हं, मजा आली की नाही? विचारणार आहे काय झालं आता म्हणताना. फक्त एक छोटीशी अनाउन्समेंट ही येईल हा. आत्ता काही द्यायचं लिहून ठेवू नका. अनेक दिवस अनेक लोक मागे लागलेली आहेत. कारण याच्या आधीची बॅच नोव्हेंबर का डिसेंबर मध्ये झालेली होती. यावेळेला काही वेगळी अभ्यास चालू होता, कामं सुरू होती, काही वेगळे डेव्हलपमेंट चालू होत्या, वेबसाईट डेव्हलपमेंट चालू होत्या, परत काय काय होतं. म्हणून हे थांबलं होतं. तर आता शनिवार 14 जून पासून ज्यांना यायचं त्यांना सांगतो. गोष्ट भगवद्गीतेची ही गोष्ट आहे दोन मित्रांची, आणि ती तशीच समजून घ्यायची. 85 ते 90 मिनिटांची एकांकिका आहे, ती तशीच समजून घ्यायची. 14 जून पासून आहे, 10 दिवस असतात. शनिवार रविवार शनिवार रविवार रात्री 9 ते 10:15. आणि काय करतो आपण याच्यामध्ये, संवाद म्हणून समजून घेतो. तो संवाद आहे, श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे. त्यामुळे त्या पद्धतीने म्हणतो. कृष्ण वैतागला असेल तर तशा पद्धतीने म्हणतो. अर्जुन चिडला असेल तर तशा पद्धतीने म्हणतो की काय चाललंय कृष्ण असं. तो सुसंवाद काय झाला ते पाहतो. आणि ते माझ्या आयुष्यामध्ये मी आणू शकतो का, माझ्यातला अर्जुन कृष्ण आणि बाहेरचे आतले प्रश्न उत्तर आहेत. भगवद्गीतेमध्ये सुंदर उपनिषद आहेत ते. त्यामुळे प्रश्न असणारच, उत्तर पण असणार. त्यातली गंमत पाहतो. संपूर्ण भगवद्गीतेची ट्रिप करतो. गंभीर चेहरे आपल्याला ऍक्सेप्टच नाही आहेत. म्हणजे पहिल्या दिवसापासून असंच आहे की सिरियसनेस इज प्रॉहिबिटेड, सिन्सिअरिटी इज वेलकम. मग काय करणार नाही आपण, अध्याय विद्यायचं नादाला लागणार नाही आपण, ओळीने अध्याय नाही शिकवणार. पाठांतर तर नक्कीच घोकून घेणार नाही. तत्वज्ञानाचा काथेकोट करण्यात काही पॉईंटच नाहीये. त्यामुळे गीता कर्मपर आहे का भक्तीपर आहे, स्वतः कृष्ण सांगतो याच्यातलं काहीच नाहीये. मग कशाला आपण त्याच्यात पडा. आपल्याला लगेच काय वापरता येणार आहे हे आपण समजून घेणार आहोत, आणि वापरायला येतं असं दिसतं. त्यामुळे मग भगवद्गीता पाठ वगैरे असेल तर सांभाळून राहा. नसेल तर आनंदच आहे. असेल तरी मग पाठांतराचा नाद नको. भगवद्गीतेतले श्लोक माहिती असतील का नाही, नाटक पाहायला जाताना काय नाही मला संहिता पाठवा असं म्हणतो का नाटक करायला, नाही. जायचं नाटक बघायचं मस्तपैकी. आणि त्यामुळे संस्कृत बिंस्कृत गरजच नाहीये. 14 जून पासून आहे. 14, 15, 21, 22, 28, 29 याला फी ठेवले. आमची अपेक्षा 2500ची आहे. तुमचं जसं असेल तसं. 2 जण आलात 1950 प्रत्येकी. आणि असं आहे एवढं. अं, त्याच्याबद्दल मी सांगेन नंतर, येथील व्हिडिओज पाठवीन काही समजून घ्यायचं. तर इथे आपण आता थांबू. इट इज 59 क्रॉस 21. मग आता काही तुमच्या डोक्यात काही असतील तर आपण समजून घेऊया. आणि एक, आत्ता जेव्हा मी, तरी सुद्धा काही लोकांनी डोळे मिचमिच तिकडे तिकडे बघितलं होतं, मला दिसत असतं कॅमेरा ओपन ठेवून कोण खाली बघ इकडे. काय मनात आलं त्यावेळेला मी ज्या क्षणी सांगितलं की आता बघायचं नाही, मी सांगीन तसं म्हणायचा प्रयत्न करायचा. तर मग आता तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला. तुम्हाला अनम्यूट करता येणार आहे. एक 5 मिनिटं नेहमीसारखं बोलू आणि थांबू.